शेतकऱ्यांच्या संबंधित असलेला हा विभाग या ठिकाणी पंचायत समितीच्या कृषी विस्तार अधिकारी श्री अरुणजी गोडसे पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांना मी विनंती करतो आपण कृषी विभागासंबंधी सविस्तर असं मार्गदर्शन करावं। आज आपल्या मेंढक्या आयोजित ग्राम कारभारानिमित्त उपस्थित सर्व गावकरी मंडळी, महिला माता भगिनी यांचं स्वागत, तसेच मंचावरील सर्व मान्यवर यांचं सुद्धा स्वागत करून मी कृषी विभागाच्या वतीने कृषी विभाग जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत कृषी विभाग पंचायत समिती मोतकरच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। आपल्या कृषी विभागाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही योजना राबविली जाते। या योजनेचे मुख्य घटक आहेत नवीन विहीर दुरुस्ती, अस्तरीकरण, इलेक्ट्रिक मीटर मोटार असे शेतकरी बांधवांसाठी शेतीच्या उपयोगी असणारे असे घटक या योजनेतून मिळतात। या योजनेचे निकष आहेत लाभार्थी हा अनुसूचित जातीय प्रवर्गाचा असावा, लाभार्थ्याकडे या प्रवर्गाचं प्रमाणपत्र असावं, लाभार्थ्याकडे किमान 40 गुंठे 1 एकर जमीन असावी, लाभार्थ्याने यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून या घटकाचा लाभ घेतलेला नसावा, या योजनेचं अनुदान जे आहे यापूर्वी मागच्या वर्षीपर्यंत 2.5 लाख होतं, या वर्षीपासून 4 लाख झालेलं आहे। यानंतर पुढची योजना आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना। ही या योजनेचे निकष असे आहेत लाभार्थी हा अनुसूचित जमाती ST प्रवर्गाचा असावा, लाभार्थ्याकडे ST प्रवर्गाचं प्रमाणपत्र असावं, लाभार्थ्याकडे किमान 40 गुंठे शेती असावी, लाभार्थ्याने यापूर्वी कोणत्याही योजनेतून विहीर किंवा इतर या योजनेच्या उल्लेखित घटकांचा लाभ घेतलेला नसावा। या योजनेचं अनुदान सुद्धा रुपये 4 लाख असं झालेलं आहे। त्यानंतर या दोन्ही योजनेमध्ये दुसरा घटक जो आहे तो विहीर दुरुस्तीला आता अनुदान जे आहे ते 1 लाख झालेलं आहे, यापूर्वी 50,000 होतं। त्यानंतर इलेक्ट्रिक मीटर मोटार या घटकांचा सुद्धा आपल्याला लाभ घेता येतो। या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती ऑनलाईन पद्धत आहे। महाॲग्रिबिटी या साईटवरती शासनाच्या महाॲग्रिबिटी या साईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। यासाठी लागणारे कागदपत्र असे आहेत की लाभार्थ्यांचा 7/12 होल्डिंग, जातीचे प्रमाणपत्र, आधार, बँक पासबुक, उत्पन्नाची अट रद्द केलेली आहे। यापूर्वी उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागायचं, परंतु यावर्षीपासून सरकारने उत्पन्नाचं प्रमाणपत्र अटच रद्द केलेली आहे, त्यामुळे ते लागत नाही। त्यानंतर पुढची योजना आहे केंद्र सरकारची आहे नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रम। या योजनेचे निकष असे आहेत लाभार्थ्याकडे किमान 4 जनावरे असावेत, लाभार्थ्याकडे बायोगॅस संयंत्र उभारण्यासाठी स्वतःची जागा उपलब्ध असावी, लाभार्थ्याकडे जमीन असेल नसेल तरी चालते, परंतु जनावरं आणि जागा मात्र अत्यंत आवश्यक आहेत। तर या योजनेचं अनुदान जे आहे बायोगॅस प्लॅन्टचं अनुदान जे आहे ते जनरल कॅटेगरीसाठी 24,000 रुपये आहे आणि SC आणि SC कॅटेगरीसाठी 32,000 रुपये आहे। लाभार्थी बायोगॅस बांधकामाचा करू शकतात किंवा अलीकडे काही कंपन्यांनी रेडीमेड प्लॅन्ट सुद्धा तयार केलेले आहेत।